ये भ्रांति फैलाकर चुनाव जीतना चाहते और भ्रष्टाचार की बातें कर रहे हैं। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। शीर्षक वाचून जरा आश्चर्यच वाटलं असेल, होय ना? पण माझ्या मते यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। जो राजकीय जाणकार आहे किंवा सुज्ञ मतदार आहे त्यांना भाजप नेत्यांची भाषणे आणि वक्तव्यावरून पक्षाचा पराभव समोर दिसतो आहे। ज्या चुका भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी केल्या त्याचेच रिपीटेशन होत असल्याचं आणि हीच रणनीती यापुढेही राहणार असल्याचं पुण्यातील मेळाव्यानं स्पष्ट केलं। एकंदरच पुण्यातील मेळावा अर्थात भाजपचा मेळावा हा भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची पायाभरणी करणारा ठरला, म्हणजे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। नमस्कार, मी आनंद आंबेकर। देशोन्नती न्यूजवरील चौफेरच्या नव्या भागात आपलं पुन्हा एकव्या स्वागत करतो। आज आपण चर्चा करतोय ती भाजपच्या विधानसभा निवडणूक रणनीतीची। पराभवाची पायाभरणी हा शब्द भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जिव्हारी लागणारा आहे, पण असं मी का म्हणतोय याचा जरा खोलात जाऊन विचार केला पाहिजे। प्रत्येक भाजप कार्यकर्ता आणि नेत्यांनी सुद्धा याचा विचार करायलाच हवा। 3 महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्या दृष्टीने विविध पक्षांची तयारी सुरू झाली। महायुतीने यात आघाडी घेतल्याचा उल्लेख मागील चौफरमध्ये मी केला होता। अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, शिंदेंची सेना असेल, यांच्यासह भाजपनेही रणनीती आखली, त्याची अंमलबजावणी सुरू झाली। मात्र लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानं भाजप विधानसभेसाठी रणनीती बदलेल असं प्रत्येकाला वाटणं साहजिक होतं। पराभवानंतर भाजपच्या मंथन बैठका झाल्या, पराभवाची कारणे शोधली गेली। मात्र हा पराभव आपल्यामुळे झालाच नाही असं म्हणून नेत्यांनी हात झटकले, कारण पराभवाच्या कारणांची स्क्रिप्ट वरून लिहून आलेली होती। फेक नरेटिव्ह हे सोयीस्कर कारण देण्यात आलं। संविधान बदलण्याचा भाजपचा डाव आहे हा विरोधकांनी उचललेला मुद्दा हा आला तरी कुठून, हे खरंच भाजप नेत्यांना माहिती नाही का? भाजपचे नेते निवडणुकीपूर्वी काय बरळले हे अख्ख्या देशाला माहीत असताना विरोधकांनी उचललेला मुद्दा फेक कसा असू शकतो? भाजपच्या नेत्यांमुळे विरोधकांना तो मुद्दा मिळाला आणि त्याचा योग्य आणि प्रभावी वापर करण्यात विरोधक यशस्वी ठरले। त्यामुळे विरोधकांनी सेट केलेल्या फेक नरेटिव्हमुळे पराभव झाला हे कारण अगदी हास्यास्पद आहे। जी कारणे भाजप शोधू शकला नाही किंवा शोधले असतीलही पण ते सांगण्यास इच्छुक नाही, ती कारणे वेगळीच आहेत। भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, महाराष्ट्रातील नेत्यांना खालच्या भाषेत संबोधणे आणि आदल्या दिवशी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या नेत्याला पक्षात सामावून घेणे, दुसऱ्याच्या घरात सुरुंग लावणे ही भाजप नीती मराठी माणसाला रुचली नाही। 50 दशके संसदीय राजकारणात घालविणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीला भटकती आत्मा म्हणणं, उद्धव ठाकरे यांना नकली बेटा म्हणणं भाजपच्या अंगलट आलं, ही खरी कारणे आहेत। तरी भाजप पुन्हा त्या चुका करतो आहे। काल परवा पुण्यात झालेल्या मेळाव्याच्या निमित्तानं भाजपनं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला। हे करताना जे करायला नको पुन्हा तेच केले। शरद पवार यांच्यावर त्यांनी पुन्हा तोफ डागली। भ्रष्टाचारांचे सरदार असं म्हणत पुन्हा एकदा आपलं हसं करून घेतलं। शहा यांच्या या वक्तव्याची हवा खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मिनिटात काढून टाकली। त्या असं म्हणाल्या की जर शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत आणि हे जर मोदी सरकारला माहिती आहे तर त्याच मोदी सरकारनं पवार यांना पद्मविभूषण हा सन्मान का दिला याची चौकशी व्हायला हवी, अशा शब्दात त्यांनी अमित शहा यांचं हे वक्तव्य अगदी फटकारून लावलं। शरद पवार यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले। 1985च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर आरोप केले। गोपीनाथ मुंडे यांनीही आरोप केले। शरद पवारांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त खैरनार यांनी केले। तेव्हा अगदी खळबळ उडाली होती। ट्रकभर पुरावे द्यायला ते तयार होते, पण पवार यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही। भाजप सेना युतीचं पहिलं सरकार जेव्हा राज्यात आलं तेव्हा शरद पवारांनी त्यांच्याकडे असलेल्या अपक्ष आमदारांना तिकडे पाठवलं, म्हणून ते सरकार आलं। हा इतिहास आहे।
मात्र शरद पवार स्वतः आपल्याकडे किंवा आपल्यासोबत का येत नाही हे शल्य आत्ताच्या भाजप नेत्यांना आहे आणि या नैराश्यातूनच अमित शहा यांच्यावर पुन्हा पुन्हा आरोप करत आहेत. हे आता विधानसभा निवडणुकीपर्यंत असंच सुरू राहील किंवा हीच रणनीती असेल तर भाजपचा पराभव अटळ आहे हे राज्यातला कुठलाही तटस्थ व्यक्ती सांगेल. देवेंद्र फडणवीस यांनी भाषा बदलायला हवी. ठोकून काढा अशी भाषा गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना शोभत नाही. त्या वाक्याचा मतितार्थ वेगळा असला तरी आपणच विरोधकांना हातात कोलीत देतोय हे त्यांना समजायला हवं. भाजपनं विरोधकांना व्यक्तिशः टार्गेट न करता भाजपचं किंवा महायुतीचं विजन सांगितलं तर ते मतदारांना अधिक अपील होईल. हेही तितकंच खरं. नाहीतर पुण्याचा मेळावा म्हणजे भाजपच्या विधानसभा पराभवाची पायाभरणी ठरेल. अर्थात हे जे शीर्षक आम्ही आज वापरलंय ते अगदी खरं ठरेल यात शंका नाही. मित्रांनो, विषय आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघत रहा देशोन्नती न्यूज. नमस्कार.